पेपरफुटी विरोधात केंद्र सरकार आता ॲक्शन मोडवर आलंय। लोकसभेत परीक्षा दुरुस्ती विधेयक 2026 सादर करण्यात आलंय। केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी हे विधेयक सादर केलं। विरोधकांच्या गोंधळात विधेयक लोकसभेत सादर करण्यात आलं। विधेयकावर चर्चा करण्यास लोकसभा अध्यक्षांनी मंजुरी दिली आहे। विरोधकांच्या गोंधळात संसदेत विधेयकावर मतदानही घेण्यात आलं। नव्या विधेयकानुसार पेपरफुटीतील दोषींना 5 ते 10 वर्षापर्यंत कारावासाची शिक्षा देण्यात येणार आहे। पेपरफुटीच्या संघटित गुन्ह्यासाठी 10 कोटींपर्यंत दंड ठोठावण्यात येणार आहे। पेपरफुटीला आळा घालण्यासाठी सरकारने आता मोठा निर्णय घेतला आहे। प्रश्न है कि विधेयक को पुरस्तापित करने की अनुमति प्रदान की जाए। जो सदस्य इसके पक्ष में हाँ गए, जो सदस्य विरोध में ना गए, मेरे विचार में निर्णय हाँ वालों के पक्ष में अनुमति प्रदान की जाती है। माननीय मंत्री जी अब विधेयक पूरा स्थापित करें। Speaker sir, I introduce the bill. मान्य सदस्यगण, लोक परीक्षा अनुचित साधन निवारण संशोधन विधेयक 2026 पर संशोधन प्रस्तुत करने के लिए मैं 1 बजे तक का समय देता हूं। मान्य सदस्यगण, ये महत्वपूर्ण विधेयक है और इस विधेयक से जो सदन की मंशा है, देश की मंशा है, उस पर व्यापक चर्चा होगी। सभी दल के लोग इस विषय पर बहुत दिनों से मांग कर रहे थे और ये एक सुधार का प्रथम कदम है। मैं सोचता हूं कि सदन पर इस पर चर्चा हो, सब अपने मत विचार व्यक्त करें। नवीन विधेयकात लक्षवेधी असं काही नाही। पेपर फोडणाऱ्याला पूर्वी 1 वर्ष शिक्षा होती, ती 10 वर्ष, फक्त आकडे बदलले। 1 कोटी रुपये दंड होता, तो 10 कोटी केला। अशा प्रकारचे कायदे करून मोदी हे किती काळ कायद्याचं पालन करू शकतात? आणि मोदींचं सरकार, हा जो कायदा आहे हा एक देखावा आहे, रंगसफेदी आहे। आता शिक्षण इतक्या वर्षापासून जे सुरू आहे त्याच्यामध्येच काही त्या ठिकाणी त्रुटी आहेत, त्या त्रुटी दुरुस्त करणं अपेक्षित आहे। पण दुर्दैवाने त्याच्यावर न बोलता एक नवीन विधेयक आणायचं, त्या नवीन विधेयकावर त्या ठिकाणी चर्चा करायची। म्हणजे जे मी मधल्या काळामध्ये जे आमची चर्चा चालू होती, तुम्हाला माहिती आहे, एक नवीन विधेयक त्यांनी आणलेले जे ह्यावेळच्या अधिवेशनात नाही। आणि आता जे बिल आलेलं आहे ते रिगार्डिंग या परीक्षेमध्ये कसे अमूलाग्र बदल करण्यासंदर्भामध्ये आलेले आहेत, त्या संदर्भामध्ये आम्ही नंतर बोलू। पण आज आमचा जो म्हणणं आहे, त्याच आम्ही होम मिनिस्टरांची अपेक्षा करतो की त्यांनी त्या केसेस मागे घ्याव्यात आणि देशाच्या पंतप्रधानांनी जे आहे त्या विद्यार्थ्यांची माफी मागावी। 10 वर्षापर्यंत शिक्षा आणि 10 करोड पर्यंत त्याचं दंड असं प्रावधान या नवीन कायद्यामध्ये आहे। पारदर्शकपणा कशा पद्धतीने असेल या संदर्भात एक टास्क फोर्स सुद्धा नेमणार आहेत आणि यापूर्वी ज्या काही त्रुटी होत्या या कायद्यामध्ये, त्याच्या पळवाटा शोधण्याचा प्रयत्न केले जात होते, त्या पूर्णपणे अभ्यास करून त्या दूर करण्यात येणार आहेत आणि एक स्वच्छ निर्मळ अशी परीक्षा प्रणाली या देशामध्ये आणण्यात येणार आहे।